तालुक्यातील चिंचोली गावाच्या शिवारात असलेल्या नंदादीप लॉजिंग येथे सुरू असणाऱ्या कुंटणखान्यावरती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत देह व्यवसाय चालवणाऱ्या हॉटेल मॅनेजरला अटक करण्यात आली। एका महिलेची सुटका करण्यात आली। या प्रकरणी पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। 20 जानेवारी रोजी सकाळी श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली की राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील चिंचोली गावाच्या शिवारात असलेल्या नंदादीप लॉजिंगमध्ये अज्ञात इसम आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचा आमिष दाखवून देह व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होते। लॉजिंगच्या खोल्यांमध्ये कुंटणखाना चालवला जातोय। दरम्यान माहितीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयामधील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना सूचना देऊन राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मदतीने तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नंदादीप लॉजिंगवर एका खासगी इसमास बनावट ग्राहक म्हणून पाठवलं। लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पंचाच्या समक्ष छापा टाकण्यात आला। छाप्याच्या वेळी हॉटेलमधील काउंटरवरती असलेल्या इसमाने आपलं नाव अमोल रामचरण अहिरवार असं सांगितलं आणि आपण हॉटेल मॅनेजर असल्याची कबुली त्याने दिली। मात्र हॉटेल मालकाचं नाव सांगण्यास त्याने नकार दिला। पथकाने लॉजिंगची तपासणी केली असता तिथे एक महिला आढळून आली। चौकशीमध्ये सदर महिला पश्चिम बंगाल राज्यातील असून हॉटेलचा मालक आणि मॅनेजर यांच्या माध्यमातून तिच्याकडून देह व्यवसाय करून घेतला जातो अशी माहिती तिनेही दिली आहे। ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांपैकी काही रक्कम तिला दिली जात असल्याचं देखील तिने सांगितलं। पोलिसांनी सदर महिलेची सुरक्षितपणे सुटका केली आहे। या प्रकरणी हवालदार सतीश पठारे यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मॅनेजर अमोल रामचरण अहिरवार आणि अनोळखी हॉटेल चालक व मालक यांच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयांमधील तसेच राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार सहभागी होते। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।